शेपूट चिकटवायचा प्रश्न येत नाही. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भीमाशंकरचं मंदिर हे खेड तालुक्यात आहे, हे आपल्याला सगळ्यांना अनेक वर्षापासून किंवा पूर्वीपासून माहिती आहे. निम्म्या पायऱ्यापर्यंतचा भाग हा आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. सगळ्या सुखसुविधा ज्या आवश्यक आहे त्या आंबेगाव तालुक्यातून दिल्या जातात. आरोग्य सुविधा, पाणी, परत ST किंवा जे काही लागेल या सगळ्या सुविधा दिल्या जातात. पिण्याच्या पाण्यासाठी तलावसुद्धा गोठेवाडीचा तलाव आहे, कोंढवळचा तलाव आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न दोन तालुक्याचं भांडण हे अजिबात नाही. प्रश्न काय होता की फक्त बाबाजी काळे, खेडचे विद्यमान आमदार श्री बाबाजी काळे यांनी एक अशी भूमिका मांडली मीटिंगमध्ये. ते VCवर होते की प्रत्येक ठिकाणी आंबेगावचं नाव असतं, आमचं खेडचं पण नाव असू द्या. तर मी सांगितलं की तुमचं म्हणणं मला मान्य आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये खेड आंबेगाव असं लिहिलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये वावगं असं काही नाही. तर त्याच्यातून आता कोणीतरी काहीतरी बोलत आहे, मग ते काहीतरी आव्हानं करतायत, या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. मी विकासाचं काम करणारा माणूस आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तो प्रश्न फक्त त्या आराखड्याला नाव देण्याबद्दलचा होता. भीमाशंकर मंदिराबद्दल नव्हता, तालुक्याबद्दल नव्हता, काहीच नव्हतं असं आहे. आणि त्याचा स्पष्ट खुलासा आज मी खेडला सन्माननीय आमदार बाबाजी काळे यांच्या बंधूंचं निधन झालं त्यावेळेला सांत्वनासाठी गेलो होतो. तिथे काही पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारले, मी त्यांना हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.